डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास लायब्ररीमध्ये बसत होते. मी म्हणत नाही तुम्ही उद्यापासून 18 तास बसा, पण किमान काही आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवता येतील का? आणि काय बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती होती? अहो, टिफिन नेता येत नव्हता. भूक लागल्यानंतर पोटाची भूक शमवावी पाव घेऊन जात होते बाबासाहेब आंबेडकर खिशामध्ये. पावाचा एखादा तुकडा तोडून खायचे आणि अभ्यास करत बसायचे. आणि ज्ञानाला दुसरा ऑप्शन नाहीये, तुम्ही कितीही म्हणा. कोण म्हणेल मी या परिस्थितीत जन्माला आलो, मला हे जमलं नाही, मला या सुखसुविधा नव्हत्या. काय सुखसुविधा होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे? पण ध्येय क्लिअर होतं. आणि ही माणसं ज्ञानाला पर्याय नाही हे या लोकांकडनं बघून शिकतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले नाही. नंतर बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, तिथे निवडून आले. पुढे जाऊन भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली आणि बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य करायचं असेल तर पहिल्यांदा आंबेडकर भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजे. भारताच्या सभागृहाला, घटना समितीला आंबेडकरांच्या ज्ञानाची गरज भासली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबईतून राजीनामा दिला, आंबेडकरांना उभं केलं, निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला ऑप्शन नाही. कलाम साहेब पेपर टाकून शिक्षण घेतलं. काय अडवं आलं कलाम साहेबांना मोठं व्हायला? या देशाचे राष्ट्रपती झाले हो. मिसाईल मॅन म्हणून आम्ही कलाम साहेबांकडे बघतो, पण ज्ञान हे केवळ मोठमोठ्या यशांपुरतं सीमित नसतं. प्लास्टिक करताना जी स्टेन वापरतात ती महागडी आहे, ती कमीत कमी खर्चात लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कलाम साहेब सुट्टी टाकून त्या स्टेनवरती काम करतात. ज्ञान हे समाजाभिमुख असणं काय ना, हे याला म्हणतात. हे आपण शिकलं पाहिजे या लोकांकडनं. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना माझं सांगणं आहे, शिक्षणाकडं केवळ नोकरीचं आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघू नका. अभ्यास करताय ना, मनापासून करा. परीक्षा जवळ आला का रात्र रात्र जागायचं, मागचे 5-10 वर्षांचे क्वेश्चन पेपर काढायचे, कोणते क्वेश्चन रिपीट झालते, कोणते परत येणार आहेत, सगळं मार्कांसाठी. इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, सायन्स मार्कांसाठी, इतिहासातली पात्र सुद्धा मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा तर 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळं कसं मार्कांसाठी असू शकेल? थोडंसं मार्कांच्या पलीकडे जाऊन शिक्षणाकडे बघता येईल का? आता आमच्या डोक्यात एकच आहे, म्हणजे इतके ट्रेंड बदलत गेलेत ना शिक्षणाच्या संदर्भानं, आणि आम्ही बदलत्या ट्रेंडनुसार वाहवत जातो. काळ आणि वेळेनुसार बदला, नाही असं नाही, पण तुमच्या स्ट्रेंथ, तुमचे विकनेस, तुमचे स्किल, तुमची स्वप्न, तुमच्या जगण्याची ध्येय, तुमचा उद्देश याच्यापासून फारकत घेऊ नका. एक ट्रेंड होता डीएडचा. डीएडला नंबर लागला म्हणजे करिअर झालं म्हणून समजायचं. आणि त्याला जर बायको डीएड झालेली भेटली आणि दोघं जर जिल्हा परिषदला लागले, काय रुबाब होता गुरुजीचा. आता डीएड कॉलेजची अवस्था काय. त्यानंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले विचारलं ना इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव त्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडवत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा बरं इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आता मेडिकलचा ट्रेंड आहे. आता प्रत्येक आईबापाला वाटतं पोरगं मेडिकलला गेलं पाहिजे. आईबापानं पोरांना सांगून ठेवलंय कॉलेजला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून ऍडमिशन घ्यायचं आहे, तुला क्लास करायचे आणि ही एक्झाम आहे. नाही भारतात नंबर लागला रशियाला जा, काही कर पण तू मेडिकलला गेलं पाहिजे. आम्ही लादतो पोरांवरती लादू नका. त्यांच्यामध्ये काय चांगलं आहे ते शोधा. ही सगळी मुलं एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. संघर्षाचा काळ आता संपलाय. आता स्वातंत्र्यासाठी आपल्याला धडपड करायची गरज आहे का? आता आपल्याला हातात तलवारी बिलवारी घेऊन लढायची गरज आहे का? तुम्ही जर या 3 टप्प्याचा विचार केला ना, एक संघर्षाचा काळ होता, एक नवीन आविष्कार निर्माण करण्याचा, क्रिएटिव्हिटीचा जमाना आहे. आणि आत्ताचा जर तुम्ही काळ बघितला तर मला वाटतं एंटरटेनमेंट, सेलिब्रेशन, फक्त दाखवायचंय, फोटो काढताय, स्टेटस ठेवताय, त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे. बरं ते स्टेटस ठेवलं तर चुकीचं नाहीये, पण खरं दुःख कधी माहितीये, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, संघर्षाचा काळ लोपला, क्रिएटिव्हिटीचा काळ आधी लोपत आला आणि आता दाखवण्याच्या काळाकडे आमची आगेकूच सुरू आहे. म्हणून या दाखवण्याच्या काळामध्ये रमू नका. सगळ्या आभासी जगामध्ये आम्ही वावरत आहोत.
लग्न जर ठरलं कुणाचं, सगळी भावकी एकायची. 2-2 दिवस मग ते स्वयंपाक बिपाक बुंदी बिंदी वाळायला, त्या पत्र्यावरती वाळायला भावकीतली पोरं गोळा व्हायची. माणसं एकत्र येत होती. आता साधनांच्या या सगळ्या व्यापामध्ये माणसं कधी एकमेकांपासून दूर निघून गेली ना, हेच कळलं नाही. येणाऱ्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था जपणं, माणसातलं प्रेम जिवंत ठेवणं, हे आपल्यासमोरचं आव्हान असणार आहे. आणि म्हणून ही आव्हानं आम्हाला येणाऱ्या काळात स्वीकारता येतील का, मला वाटतं याचा विचार करा. इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना माझं सांगणं आहे, मोठी स्वप्न बघा. हे आयुष्य तुम्हाला परत कधीच मिळणारं नाहीये. काळ आणि वेळेनुसार बदला, नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, पण शिक्षणाकडं व्यापक दृष्टीनं तुम्हाला बघता येईल का. नोकरी नोकरी नोकरी, आमच्या डोक्यात फक्त नोकरी. आणि त्याला कारण ही पोरं नाहीत, पालकांनीच त्यांना सांगितलंय. पोरांना तर सांगून टाकले नोकरी कर, नाही तर तुझं लग्न पण होत नसते. आणि पोरं एवढी हुशार आहेत साहेब, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करतायत. आणि प्रत्येक गावामध्ये 30 ते 35 वयोगटातली किमान 5-50 पोरं बिन लग्नाची आहेत. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही, तेवढं मुलाच्या आईवडिलाला. सोलापूरला तर लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. कलेक्टरला एवढंच काम आहे का. आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हटलं ते मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढून सांगायचा म्हटला, मग लग्न जमतं. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं तुला पगार किती, यांना अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असं. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हणला. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात. नोकरीसाठी स्वाभिमान गहाण ठेवू नका. आमच्याकडे एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. एकच जागा म्हटल्यावर नोकरी किती जणांना मिळेल, एकालाच मिळणार. बाकीचे 999 घरी जाणार आहे. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटलं काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणजे काय झालं, म्हणजे बागेतलं गोरीला माकड मेलंय. गोरीलाच बागेत नाही तर लोक कशी येतील, लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं. काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं साहेब मी पडेल ते काम करेल पण नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, आणि मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुला मुलींची ट्रिप आली आणि त्या पोरापोरींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोरजोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवतळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. आम्ही कुठे घेऊन चाललोय सगळ्या शिक्षण व्यवस्थेला. काय पेरायचं ते ठरवा. का बरं आपण मोठी स्वप्न बघायची नाही, का आपण मोठा विचार करायचा नाही. थोडंसं मागं डोकावून बघा. लोकांनी स्वतःला झोकून दिलं. टाटांनी विचार केला की अरे मी उद्योग व्यवसाय व्यापारात आलं पाहिजे आणि उद्योग व्यवसाय व्यापार हा केवळ माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, या देशामध्ये क्रांती घडली पाहिजे याच्यासाठी टाटा, किर्लोस्कर या लोकांनी झुकून दिलं स्वतःला उद्योग व्यवसायामध्ये आणि म्हणून हे सगळे आमूलाग्र बदल होऊ शकले. स्वामीनाथन म्हणजे भारतात कित्येक भारतीयांची भूक भागवण्यासाठी अपेक्षित असणारं तंत्रज्ञान शोधून काढलं आणि म्हणून ही सगळी हरित क्रांती आज आपल्याला बघायला मिळाली. धवल क्रांती, अनेक क्रांत्या घडून आणण्यासाठी लोकांनी त्यांचं ज्ञान वापरलं आणि म्हणून ह्या क्रांत्या होऊ शकल्या. मग आज आपण शिक्षणाकडं केवळ स्वतःचा उदरनिर्वाह इथपर्यंत बघून चालेल का. मोठी स्वप्न आपण शिक्षणातनं बघितली पाहिजे. उद्योगात आलं पाहिजे, व्यवसायात आलं पाहिजे, व्यापारात आलं पाहिजे, पर्यटनात गेलं पाहिजे, कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन अशी अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. त्या क्षेत्रांकडं तुम्ही डोळे विस्फारून बघितलं पाहिजे. दुबईमध्ये काय होतं मित्रांनो, 84-85 पर्यंत दुबईमध्ये तेलाचे पैसे होते
पण आज ते तेलाचे पैसे त्या लोकांनी इतके प्रॉपर वेने युटिलाइज केले. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे. कुठच्या कुठे निघून गेले. त्या लोकांना कळलं की जगातल्या लोकांना आम्ही आमच्याकडे आकर्षित केलं पाहिजे. आपल्याकडे तर निसर्गानं भरभरून दिलेलं आहे. मग आम्ही आमच्या निसर्ग सौंदर्याकडं, आम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं जगाला आमच्याकडे आकर्षित करण्यात कुठे कमी पडतो. आत्ताचा बिझनेस एक्सपो झाला तो दुबईत. आपल्याला का वाटू नये की एखादा तरी असा बिझनेस एक्सपो थेट कन्नडमध्ये झाला पाहिजे, एखादं तरी असं संमेलन थेट इथे झालं पाहिजे की जगातल्या लोकांनी इथे यावं. ही दृष्टी विकसित करण्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो. मी आत्ता सगळीच मुलं अशीच असं नाही. काही मुलं चौकटी तोडून विचार करतात. मी जेजुरीला गेलो होतो, 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी म्हणलं काय करता रे फोटो काढून. त्यातला एक पोरगा मला म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई चलो सिंगापूर. म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. वा रे पठ्ठ्या. म्हटलं दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा. आणि म्हणलं काय करणार आणून. काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. म्हटलं मला हेवा वाटतो की जी मुलं अशी चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात, चौकटीच्या पलीकडे विचार केला पाहिजे. एलॉन मस्क नाव ऐकलंय की नाही तुम्ही. ट्विटर विकत घेतलं एलॉन मस्कनं. मी त्याचं भाषण ऐकत होतो. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास करू. रॉकेट लॉन्च करतात तो म्हणला आम्ही लँड करू जमिनीवरती. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप गाड्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलच्या असतील, ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. ते संशोधन कोणत्या टप्प्यात आहे मला माहीत नाही, पण किमान ह्या माणसांचे विचार तर ते म्हणतंय आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करेल. आपल्या डोक्यात काय चाललंय. आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून घालायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. आम्ही कमी येतो असं नाही आहे. चंद्रयान 3 मध्ये आम्ही दाखवून दिलं की आम्ही पण रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये पुढे आहोत. पण याला जी व्यापकता आणि जी मोठी दृष्टी यायला हवी ती शालेय जीवनात, महाविद्यालयीन जीवनात आम्ही मुलांना देतो का. कित्येक शाळा कॉलेजांमध्ये तुम्ही जो आता उपक्रम राबवताय ना, शाळांमध्ये पुस्तकं घेऊन जाणं, मला तर वाटतं काही दिवसांनी साहेब अनेक शाळांना आजही लॅबोरेटरी नाहीत चांगल्या. आपल्याला अशा काही फिरत्या लॅबोरेटरीज कराव्या लागतील की मुलांनी मनसोक्त आठवड्यातनं 1 दिवस त्या लॅबोरेटरीमध्ये जावं, काही छान प्रयोग करावेत. पोरगं काही करायला गेलं तर आपणच त्याला चंचू पात्र ठेव, फुटतायत, तेवढंच आहे आपल्याकडे, लिटमस पेपर संपेल. कसे सायंटिस्ट जन्माला येतील. प्रयोगाचे मार्क सुद्धा पोरांचे चेहरे बघून जर मिळणार असतील कसे सायंटिस्ट जन्माला येतील. विज्ञानवादी दृष्टिकोन पोरांच्या मध्ये निर्माण व्हावा याच्यासाठी आपण काहीतरी चौकटीच्या पलीकडे जाऊन मुलांसाठी देतो का. इथे शिक्षक आहेत का कुणी. आहेत 2-4 जण आहेत. काही महिला शिक्षिका आहेत तिथे. माझं महिला शिक्षकांना विनंती आहे की प्रश्न विचारायचा. तुमच्याकडे जेव्हा दूधवाला दूध द्यायला येतो तुमचं लक्ष कशाकडे असतं. दूधवाला कोणत्या गाडीवर आलाय छे याच्याकडे आपलं लक्ष कशाकडे असतं. त्याच्या मापाकडे असतंय. ते पण आपलं लक्ष त्याच्या पहिल्या मापाकडे नसतं. पहिलं तर त्याच्या बापाला होतावं लागेल, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. सिलेबस कंप्लीट करावाच लागणार आहे, शासनाच्या परिपत्रकानुसार काम करावं लागणार आहे, संस्थेच्या आदेशानुसार वागावं लागणार आहे, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांमध्ये एक वेगळी दृष्टी निर्माण व्हावी यासाठी आपण एक फुकटची धार ओततो का. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न जर आपण करू शकलो तर शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये काही आमूलाग्र बदल आपल्याला घडवून आणता येतील. एकीकडे मी म्हटलं एक काळ होता ज्ञानोबरायांना संस्कृतमधलं ज्ञान प्राकृतमध्ये आणावं लागलं. एक काळ होता मुलींना शिक्षणाची दारं खुली करून द्यावीत याच्यासाठी सावित्रीमाईंना दगडधोंडे झेलावे लागले. आणि आता हा काळ असा आहे की जिथे फक्त पोरांना बाबांनो फक्त परीक्षा, फक्त नोकरी याच्या पलीकडे जाऊन तुमचं जगणं समृद्ध व्हावं आणि तुमच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी काही करता येईल का हा विचार पोरांपर्यंत पोहोचवणं. एवढेच फक्त बदल आहेत. काळ आणि वेळेनुसार बदल होत राहणार आहे. बदल कोणासाठीही थांबत नाहीत आणि नंतर माणूस ते बदल स्वीकारतो. 20 रुपये लिटरनं पाणी विकता येईल असं कुणाला तर वाटलं होतं का हो. पण आज 20 रुपये लिटरनं पाण्याची बॉटल विकत घेतोच की नाही. आपल्या लहानपणी कधी सरेलॅक बोर्नविटा होतं का. पण आता प्रत्येक आईला वाटतंय ना द्यावं. कोल्ड्रिंक कंपन्यांनी धमाका करून टाकला. आपल्या लहानपणी कोल्ड्रिंक होते का.
ताक बीक अमुक तमुक असलं तसलं. मधला काळ, आता तरी ते कोल्ड्रिंकचं पेव जरा कमी होत गेलंय, नाही तर मधला काळ काय होता. ही संक्रमण मार्केटमध्ये होत राहणार आहेत, हे बदल होत राहणार आहेत. नवीन काही गोष्टी येणार, हिताचं आहे का अहिताचं आहे याच्यावरती आगडपाकड होणार. काळ वेळ निघून जाणार, लोक तावून सुलाखून चांगलं ते स्वीकारणार, वाईट ते मागे सोडणार. हे काळाच्या ओघात होत राहणार आहे. आत्ता कोल्ड्रिंकचा पेव जरा कमी झाला, नाहीतर तुम्ही ह्या सगळ्यांचे लग्नाचे अल्बम बघा, 1 बॉटल 2 स्ट्रॉ. कोणत्या फोटोग्राफरनं शोधलं होतं कुणास ठाऊक. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? कॅनॉनचा. आता नोकिया ते कोडॅक आहे का आता? आणि यांचे अल्बम बघा बरं, सगळ्यांचे बापूसाहेबांसहित सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा. 100% कोडॅकच्या कॅमेऱ्यावर. कोडॅकचा जमाना होता, त्यात रोल असायचा, 36 फोटो निघायचे. कोडॅक सोडून दुसरा कॅमेरा दिसत नव्हता. नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला, आणि 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. फोटोग्राफरला विचारलं ना अल्बमचं काय, ते म्हणायचं फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कुणास. आता कोडॅक आहे का? डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कोडॅक बाजारात नाही. काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदल करावेच लागतील. ते मी सांगून किंवा कुणी सांगून ते होतील. जे नाही स्वीकारणार ते नाही टिकणार. निसर्गाचा नियम आहे. ज्यांनी बदल केले ते टिकले, ज्यांनी बदल नाही केले ते माहीत पण नाहीत. माझ्या पिढीनं पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला होता, 100% नोकिया. 3010, 1100, 1600, 3015. आता नाही आहे नोकिया. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया हद्दपार. मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला 4 वाजता रविवारी, आठवतंय का? धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा असा हातावर हात मारत, आणि मध्येच एक जाहिरात लागायची. आता तरुण मुलामुलींना आठवत नसेल, पण माझ्या पिढीच्या सगळ्यांना ही जाहिरात पाठ आहे. लाईफ बॉय है जहा, पाठ आहे का नाही? आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती, पण लाईफ बॉयला विचारायचं कुणी? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन लाईफ बॉय द्या म्हणायची. पण त्या वेळेला लक्स मार्केटमध्ये आला. इकडे राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं आपलं मार्केट कॅप्चर करायला सुरुवात केली. लाईफ बॉयला कळलं लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही. त्यांनी पण एक गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड नावाचा. काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो नाही तर आपण मार्केटमध्ये टिकणार नाही. आता आपली कॉम्पिटिशन करिश्मा सोबत आहे. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांचा उपयोग नाही. लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला, आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. त्यांना कळलो काळ आणि वेळेनुसार बदलावं लागतंय. आणि कोविडच्या काळामध्ये साहेब एका तरी साबणानं जाहिरात केली का, आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल, हा साबण फार सुगंधी आहे? कोविडमध्ये प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कंपन्यांना कळलं बदललं तर टिकतंय. आणि त्या मोती साबणाचं गणित तर मला अजून समजलेलं नाहीये साहेब. ते वर्षभर कुठं असते कुणास ठाऊक, ते दिवाळीलाच येते. त्यानं आपलं ठरवून घेतलंय, वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. काळ आणि वेळेनुसार बदलायचं, आपलं मार्केट कुठे आहे ते ठरवायचं. हे ज्यांना कळलं ती माणसं मार्केटमध्ये टिकली. आणि म्हणून आम्हाला जर टिकायचं असेल तर आम्हाला आमच्यामध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. उद्योगात, व्यवसायात, व्यापारात यावं लागेल. डोळे विस्पारून आम्हाला जगाकडे बघावं लागेल. आम्ही जर ती पाहण्याची दृष्टी विकसित करू शकलो नाही तर उद्याच्या काळामध्ये आम्ही टिकू शकणार नाही. आणि म्हणून ती दृष्टी आम्हाला आमच्या लेकरांमध्ये निर्माण करता येईल का याचा विचार करा. जरा मोठी स्वप्न दाखवा. पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगताय अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरगं हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर,
अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल, एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करावी लागेल. काय परिस्थिती उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं महाराष्ट्राची? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं भोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील, पोट भरतील. आम्ही कुठं आहोत? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरणं चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर कोणाच्या तर मागं की जय. मागं निम्म्यांना माहीत नसतंय पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का फक्त जय म्हणायचं, यात आम्ही आमचं तारुण्य वाया घालवतो. यात तारुण्य वाया घालू नका. तारुण्य म्हणजे 60-70 किलोचं वजन, 2 पाय, 2 हात, अवयवांचं पॅकेज म्हणजे तारुण्य नाही. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन, निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठवर. आयुष्यातला हा वसंत ऋतू आहे बघा तारुण्य म्हणजे. याच वयात ठरवायचं उंच भरारी घ्यायची का याच वयात ठरवायचं पाय घसरू द्यायचे. हेच वय मोठी स्वप्न बघायची. लक्षात घ्या, एखादी वयस्कर व्यक्ती आहे, चांगलं वाईट कळतं, पण आता कृती करायचं बळ मनगटात उरलेलं नाही. लहान मुलाला कृती करायचं बळ मनगटात आहे, पण चांगलं वाईट विचार करायची ताकद नाही. पण तरुण ही अशी ताकद आहे जिथे विचारही करता येतो आणि कृतीही करता येते. आणि म्हणून याच तारुण्याच्या जोरावरती आपल्याला आपल्या राष्ट्राला, आपल्याला या सगळ्या समाजाला, आपल्या समुदायाला पुढे घेऊन जाता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करा. आणि मोठा विचार किती करायचा माहिती आहे? आपल्यासमोर काही आदर्श सेट आहेत. किती मोठा विचार करावा. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. याच्यापेक्षा काय मोठा विचार असू शकतो मला सांगा? आपल्यापेक्षा शेजारच्याला कुपनावर 2 किलो तांदूळ जास्त मिळाला तरी आपल्याला करमत नाही. आणि ज्ञानोबा राय म्हणतात, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. एवढा मनाचा मोठा विचार करणारी माणसं, एवढा मनाचा मोठा विचार करणारे युवक या देशात जन्माला आले आणि म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. तीच व्यापक दृष्टी, अवघाची संसार सुखाचा करीण, वसुदेव कुटुंबकम. काय याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. काय व्यापकता आहे विचारांमधली. ही विचारांमधली व्यापकता आमच्यामध्ये यावी याच्यासाठी डोळे विस्फारून तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे बघा. आणि शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे, निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3 मुद्द्यातून जर आम्हाला पुढे जायचं असेल तर शिक्षण व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था या विषयावरती आम्हाला काम करावं लागेल. शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब म्हणून आम्हाला एकमेकांना वेळ द्यावा लागेल. आमची कुटुंब व्यवस्था मजबूत असावी, नात्या गोत्यांमध्ये प्रेम असावं आणि मुळात माणूस म्हणून आमच्या डोळ्यांमध्ये प्रेम आणि हृदयामध्ये वात्सल्य असावं. यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. नाहीतर कमालीची संपत्ती आहे पण डोळ्यात प्रेम उरलेलं नाही. तुमच्याकडं कमालीची साधनं आहेत पण तुमच्या हृदयामध्ये वात्सल्य उरलं नाही. एक समाज म्हणून आपण एकत्र राहू शकणार नाही. मिळवलेल्या संपत्तीचा आनंद जरी घ्यायचा असेल तरी सुद्धा मनात प्रेम लागतो. नाहीतर ढिगानं संपत्ती आहे, प्रचंड ताकद आहे आणि तुमच्या हृदयात प्रेम नाही, डोळ्यामध्ये प्रेम नाही. आपण नाही माणूस म्हणून या व्यवस्थेला पुढे घेऊन जाऊ शकत. शेवटचे 2 मिनिट घेतो. तुमच्या डोळ्यात प्रेम जिवंत ठेवा आणि हृदयामध्ये वात्सल्य ठेवा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले.